वेतनवाढ ग्रॅज्युइटीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे रास्ता रोको आंदोलन। बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांचे 4 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे। आजही बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले आहे। तर राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केली आहे। अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात यावी, ग्रॅज्युइटी देण्यात यावी, ऑनलाईन कामे करण्यासाठी मोबाईल उपलब्ध करून द्यावा, यासाठी विविध मागण्या घेऊन जयस्तंभ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे। आमची आज जो चक्काजाम केला याच्यामध्ये आमची मुख्य मागणी अशी आहे की आमचं वेतन वाढ झाली पाहिजे काही ना काही, आणि बाकीचे मुद्दे त्यांनी क्लिअर केले, देतो म्हणून राहिले तिन्ही मुद्दे, परंतु वेतन वाढवर अडलेला आहे आणि वेतन वाढची आम्हाला लेखी पाहिजेत। त्यामुळे आम्ही संपावर गेलेलो आहे। 48 दिवस झाले संप चालू आहे। मी सुरेखा तळेकर जिल्हा सचिव बोलते। आमच्या अंगणवाडीचा 45 दिवसापासून जो संप चालू आहे त्याच्यामध्ये 4 मागण्या महत्त्वाच्या होत्या, तर त्यांनी 1-2 निकाली काढलेले आहेत असं म्हणतात, परंतु लेखी पत्र कुठल्याही प्रकारचं दिलं नाही आणि शासन निर्णय घेऊन नाही राहिलं, लेखी देऊन नाही राहिलं। म्हणून आज आम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं जयस्तंभ चौकामध्ये आम्ही आपला चक्काजाम केलेला आहे आणि सरकारने जर याची नोंद लवकरात लवकर जर नाही घेतली, याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल, एवढं मी जिल्ह्याच्या वतीनं